नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत चिकनचे अळणी सूप बघणार आहोत. पण ते आपण बघणार आहोत मसाल्यातील. तर मसाला कसा तयार करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याचबरोबर आपण सुक्कं चिकन देखील बघणार आहोत, ते देखील आपण अळणीच करणार आहोत. तर ही दोन आपण रेसिपी बघणार आहोत. तर रेसिपी बघण्या अगोदर प्रीताज किचनला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर मंडळी, इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि चिकन आता आपणाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर चिकन मी 2-3 वेळा स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि हाताने चोळून घेऊन असं चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि चिकन धुतल्यानंतर मी एका चाळणीमध्ये ते नितळत ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते व्यवस्थित असं नितळलं जाईल. तर मी पहिल्यांदा एकदा घेतल्यानंतर त्यातलं पाणी नितळण्यासाठी मी चिकन चाळणीमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि त्याच्याखाली एक मी ताट देखील ठेवलेलं आहे. तर आता हे चिकन नितळलेलं आहे आणि परत एकदा मी दुसऱ्या पाण्याने धुण्यासाठी चिकन परत मी बाउलमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि चिकन मी दुसऱ्यांदा देखील स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तर असं 2-3 वेळा चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मी ते चाळणीमध्येच ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं जे पाणी राहतं ते पाणी चाळणीमधून नितळून जाईल. आता हे चिकन आपलं व्यवस्थित असं नितळत आहे, तोपर्यंत आता हे चिकन पूर्णपणे नितळलेलं आहे. त्यातलं पाणी तुम्हाला दिसत आहे. एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते एका ताटामध्ये खाली साठवून राहिलेलं आहे. तर आता मी चिकन त्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता याला आपण मीठ लावून घेणार आहोत. तर चवीनुसार याला मीठ लावायचं आहे. तर चिकन शिजत घालण्या अगोदर त्याला थोडंसं एक्स्ट्राच मीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकन व्यवस्थित मुरलं जातं. त्याच्यानंतर इथे मी हळद देखील टाकून घेतलेली आहे. तर हळद इथे मी 1 चमचा टाकून घेतलेली आहे आणि हळद देखील जास्त प्रमाणात टाकून घ्यायची आहे, जेणेकरून जे आपण अळणी सूप करणार आहोत ते चवीला एकदम छान लागतं. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. आलं लसणाची पेस्ट मी इथे रेडीमेड वापरलेली आहे, तुम्ही घरगुती वापरली तरी देखील चालेल. तर आता हे आपण मुरण्यासाठी 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण एका साईडला पातेल्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा आपणाला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा लालबुंद झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे चिकन 15 ते 20 मिनटं ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे. तर याला इथे तुम्हाला दिसत आहे मिठाचंच पाणी थोडंसं जे आहे ते सुटलेलं आहे आणि हे चिकन आपणाला कांद्यामध्ये आणि तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून आपणाला याच्यामध्ये लगेच पाणी ओतायचं नाही. तर जेणेकरून याच्यावर आपण जर ताट झाकून ठेवलं तर जे मिठाचं पाणी आहे ते चिकनला व्यवस्थित असं सुटलं जातं. आणि ताट झाकून ठेवल्यानंतर त्याच्यावर मी थोडंसं पाणी देखील टाकून घेतलेलं आहे. तर इथे दिसत आहे तुम्हाला पाणी मी गरम झालेलं आहे, आपण जे वर ताटामध्ये टाकलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण चिकन शिजण्यासाठी अजिबात पाणी ॲड केलेलं नव्हतं, तरी देखील हे जे पाणी तुम्हाला दिसत आहे ते पूर्णपणे पाणी मिठाचं सुटलेलं आहे. तर चिकन जर तुम्ही व्यवस्थित असं वाफेवर शिजवलं तर चिकन शिजण्यासाठी अजिबात उशीर लागत नाही. तर इथे जे आपण एक्स्ट्रा पाणी वर ठेवलं होतं ते पाणी आता आपण चिकनमध्ये ओतून घेणार आहोत आणि थोडा वेळ आपण चिकन असं शिजवून देणार आहोत. तर मी चिकन एका गॅसवरून दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर केलेलं आहे आणि आता आपण इथे मसाला तयार करून घेणार. जोपर्यंत आपलं चिकन शिजते तोपर्यंत आपला मसाला तयार करून होतो आहे. तर इथे मी अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत आणि 1-2 चमचे जिरं घेतलेलं आहे. तर हे आपल्याला चांगले तडतडूसपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तीळ आणि जिऱ्याने जो मसाला आहे त्याची थिकनेस चांगली वाढते किंवा सूप जे आहे ते एकदम घट्टसर असं होतं आणि मसाल्याची चव देखील छान लागते. तर आता हे भाजून घेतलेलं आहे. तर आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात. त्याच्यानंतर मी त्याच कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा तुम्ही मसाल्यासाठी करत आहोत आपण, त्यामुळे मोठा चिरला तरी देखील चालू शकतो. त्याच्यानंतर इथे मी कांदा भाजून घेतलेला आहे. कांदा थोडासा लालसर झाला की याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचा आहे. तर मसाला आपल्याला जो आपण करणार आहोत त्यासाठी कांदा आणि टॅमॅटो आपल्याला जास्त भाजून घ्यायची गरज नाही, फक्त थोडेसे लालसर होईपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत. इथे आपला टॅमॅटो देखील थोडासा भाजून झालेला आहे. त्याच्यानंतर इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. तर सुकं खोबरं मी नंतर टाकलेलं आहे, कारण आपल्याला फक्त मसाला थोडासाच भाजून घ्यायचा आहे, त्याला जास्त काळे डाग पडून द्यायचे नाहीत खोबऱ्याला देखील, जेणेकरून आणि सूपची जी टेस्ट आहे ती बदलली जात नाही. तर इथे मसाला आपला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे
तर आता आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे. तर मसाला थंड झालेला आहे. तर इथे आता मी याच्यामध्ये तीळ आणि जिरं आपलं जे आहे ते पहिल्यांदा बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची पेस्ट व्यवस्थित झाली. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं होतं ते सर्व याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक करून घेत असताना याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून मसाल्याची ग्रेव्ही जी आहे ती एकदम पातळ होते किंवा बारीक पेस्ट तयार होते. तर इथे आपण जो मसाला केलेला आहे त्याची पेस्ट व्यवस्थित मिक्सरला बारीक करून झालेली आहे. ती आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले जे भाजलेला मसाला होता तो आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर देखील टाकणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील टाकू शकता. हिरवी मिरचीने देखील चव एकदम छान लागते किंवा तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता. तर इथे मी फक्त कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि हे आता आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर याच्यामध्येही देखील आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर आता कोथिंबीर टाकलेलं मिश्रण देखील आपलं बारीक करून झालेलं आहे. तर मसाला आपला तयार झालेला आहे आणि एका साईडला आपण जे चिकन शिजण्यासाठी ठेवलेलं होतं ते देखील आता आपण चिकन शिजलेलं आहे. तर इथे आपण जे चिकन शिजण्यासाठी ठेवलेलं होतं ते आपलं चिकन देखील शिजलेलं आहे. तर त्याच्यामधलं आपण थोडंसं अळणी पाणी आणि थोडेसे पीस साईडला काढून घेणार आहोत, जेणेकरून आपण थोडेसे अळणी सूपमध्ये देखील पीस ठेवणार आहोत. तर तुम्हाला पीस ठेवायचे नसतील तरी तुम्ही नाही ठेवले तरी देखील चालेल. तर इथे मी एक 4-5 पीस अळणी सूपमध्ये देखील काढून घेतलेले आहेत आणि सुक्कं करण्यासाठी बाकीचे पीस तसेच ठेवून दिलेले आहेत. तर मंडळी आता आपण अळणी सूप तयार करून घेऊया. ज्या कढईमध्ये मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये मी सूप करण्यासाठी घेतलेला आहे. सूप करण्यासाठी इथे मी एक चिरलेला बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. तो मी कांदा चॉपरला बारीक करून घेतलेला होता आणि आता कांदा बारीक चिरून त्याच्यामध्ये तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर टाकून घेतलेला आहे. कांदा थोडासा लाल होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर जास्त अजिबात बदलून द्यायचा नाही. तर इथं कांदा आपला थोडासा लालसर झालेला आहे. त्याच्यानंतर मी आपण जो मसाला केलेला होता तो 2 ते 3 चमचे मी येथे मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर मसाला आपण अगोदरच भाजून घेतलेला होता, त्यामुळे इथे तेलामध्ये मसाला जास्त परतण्याची गरज नाही. जर तुम्ही मसाला तेलामध्ये जास्त परतलात तर त्याची टेस्ट सूपला लागत नाही, तो जास्त ओव्हरकुक होतो, त्यामुळं सूपची जी टेस्ट आहे ती बदलते. त्याच्यानंतर इथे मी हळद ॲड केलेली आहे अर्धा चमचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर हळद ॲड करत असताना थोडीच ॲड करायची आहे, जेणेकरून आपण चिकनला शिजत घालतानाही देखील हळद त्याच्यामध्ये ॲड केलेली होती भरपूर प्रमाणामध्ये, त्यामुळे इथे हळद ॲड करत असताना थोडीच ॲड करायची आहे. त्याच्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ देखील ॲड केलेलं आहे. तर मीठ ॲड करतानाही लक्षात ठेवायचं आहे, आपण चिकनला मीठ लावून ठेवलेलं होतं, त्यामुळं मीठ देखील चवीप्रमाणे आणि टेस्ट करूनच मीठ परत ॲड करायचं आहे. तर मंडळी ह्याला 1-2 उकळी काढून घ्यायची आहे आणि मस्त असं आपलं अळणी सूप तयार आहे. तर मंडळी इथे आता आपलं अळणी सूप जे आहे ते तयार झालेलं आहे. तर आता आपण सुक्कं चिकन करण्यासाठी सुरुवात करूया. तर मंडळी इथे मी जे आपण चिकन शिजवलेलं होतं त्यातलं चिकन आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आता कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये जो शिल्लक राहिलेला कांदा होता तो मी कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे कांदा तुम्हाला कच्चा ठेवायचा नाही. इथे कांदा व्यवस्थित असा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे कांदा आपला व्यवस्थित असा ब्राऊन झालेला आहे. त्याच्यानंतर इथे मी आपण जो केलेला मसाला होता तोच मसाला इथे मी ॲड केलेला आहे. तर तुम्हाला मसाला पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही ॲड करू शकता. कोणाला जास्त कोणाला कमी मसाला लागतो तर तुम्ही तुमच्या अंदाजाने येथे मसाला ॲड करू शकता. तर मसाला इथे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि इथे मसाला परतल्यानंतर आपण जे मिक्सरमधून बारीक करताना मसाला थोडासा मिक्सरच्या भांड्याला लागून राहिला होता तर त्याच्यामध्येच पाणी ॲड करून ते पाणी मी इथे मसाल्यामध्ये ओतलेलं आहे. तर मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे किंवा शिजवून घ्यायचा आहे. मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा
धने पावडर टाकून घेतलेली आहे. तर ती व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपण जे सुक्कं चिकन शिजवून घेतलेलं साईडला काढून ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ देखील तुम्ही थोडंसं टाकून घ्यायचं आहे. तर मंडळी इथे आपलं सुक्कं चिकन देखील तयार झालेलं आहे. तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.